वैयक्तिक त्या व्यक्तीचे, त्या महापुरुषचे स्टार चालताय तर लोक त्यांना ऐकताय. काही रत्न त्यांनी घातले ना आता. गुरुजी कोणता रत्न घातलाय, की प्रदीप मिश्रांनी कोणता रत्न घातलाय आणि तो का त्यांनी घातला होता? अच्छा, मला एक सांगा, प्रदीप मिश्राजी आजपासून कथा करताय का? नाही तर मागच्या 25 वर्षापासून कथा करताय. आजची कंडिशन अशी आहे की लाखो लोकांची संख्या येते. त्यांनी नवीन काहीच सांगितलेलं नाहीये. जे पोथीमध्ये, जे ग्रंथांमध्ये आहे, थोडंफार चुकी माणसाकडनं होते. मध्यंतरी त्यांच्यावरती खूप कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाल्यात. आता ते कथावाचक आहे, ते समजून गेलं की काहीतरी ग्रह बिघडलाय. हे नॉर्मल व्यक्ती समजू शकतं, ते तर वेदांचा अभ्यास केलेले व्यक्तित्व आहे. ते त्यांनी समजून घेतलं आणि लगेच हातात एक पुष्कराच घातला. कन्या राशी ना, मागे गुरु बिघडला होता, 8वा गुरु आला होता, तर संकट चालू झाले. हे 4, 8, 12 गुरु, त्यांना लगेच कल्पना झाली प्रदीप मिश्राजींना की काहीतरी बिघडतंय. त्यांनी पुष्कराच घातला, वेल सेट वापिस झाले.